वक्रतुंड बंदरोड विरुद्ध कडपेवटा रत्नागिरी. टॉस जिंकला गेलाय. वक्रतुंड संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिलाच बॉल भन्नाट गतीने फेकला गेलेला पॉवर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता तो पंकज याचा. 1 रन इथे मिळाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि सर्जा स्ट्रायकिंग केला. यस पॉवर बाज फलंदाजी करण्याचा विचार होता. ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 2. वेगवान अशी गोलंदाजी करताना इथे सुयोग पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवर बाज गोलंदाजी करायची आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो या विलो फुल टॉस. मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक येतोय तिथे आणि पंचाने दिलेला नो बॉलचा इशारा. 1+2 एकूण 3 धावा. एकूण 3 धावा इथे मिळतील. पुढील चेंडू. यस लो फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे. निकूने पकडले कॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. आणि इथे कॅच पकडले. पंकज यावेळी डकआउटच्या दिशेने परततोय. पहिला धक्का इथे बसतोय कडपेवटार संघाला. एका एंड करून निश्चितच सर्जा आहे पहिल्या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरला होता तो सर्जा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये परंतु न्यू बॅटर मल्लू. धावसंख्या 5. 1 गडी बाद. सुयोग ठरलाय तो यशस्वी गोलंदाज. लगातार दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे निकू होता आणि निकू एक बेस्ट फिल्डर आहे वक्रतुंड बंदरोड संघाचा. केली नाही त्याने चूक. पकडली अतिशय अप्रतिम कॅच. पुढील चेंडू. हो यस ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. बॉलवरती निकू येतोय फील्ड करतोय. तत्वर 1 रन इथे घेतली गेली. मल्लूच्या बॅटमधनं खेळला गेलेला फटका अलॉंग द कार्पेट. हवाई सफर करताना तो इथे पाहायला मिळाला नाहीये. एक चांगलं क्रिकेट इथे म्हणावं लागेल परंतु यावेळी सर्जाला फेकला गेलेला हा ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. इथे आलाय तो डॉट बॉल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 6 अंकावरती स्थिरावलेली. हो लो फुल टॉस अक्रॉस द लाईन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालेला पाहिलाय. 2 धावे इथे मिळतात. षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना कडपेवटार संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8. दुर्वांग रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरीचा उगवता सितारा. अंडर क्रिकेट मधील छोटा पॅकेट. खूप मोठा धमाका करण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज. उद्याचं भविष्य. बॉलिंग मार्गवरती पहिल्या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी. या आधीच्या सामन्यामध्ये 4 धावा खर्च करून 4 विकेट प्राप्त केल्या होत्या असा हा गोलंदाज बॉलिंग मार्गवरती सज्ज होतोय. समोर आहे अनुभवी फलंदाज तो मल्लू. पहिल्याच बॉलवरती बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉलने षटकाला केली गेलेली सुरुवात. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर मल्लू. हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर फेकला गेलाय. राज तोडणकर यांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली पोहोचते 9 अंकावर. याही वेळी खूपच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू वाईट पाहायला मिळेल. निराश आहे सचिन मात्र इथे निराश झालाय. थोडासा लाईन लेन पासून भरकडतोय. दिशा खराब पाहायला मिळाली. धावसंख्या 10 आहे. सलग 2 चेंडू अतिरिक्त स्वरूपात फेकले गेले त्यामुळे निकू ही यावी दुर्वांग सोबत चर्चा करतोय बातचीत करतोय. यस पुन्हा एकदा सज्ज होईल दुर्वांग. यस मनगडाचा वापर करून फेकला गेलेला बॉल. यावेळी स्टेट खेळ आहे. मिड ऑफच्या दिशेने चेंडू इथे खेळला जातोय. फील्ड केला गेलाय. 2 धावे इथे मिळाले. धावसंख्या पोहोचली 12 अंकावर.
चांगली फलंदाजी आणि याही वेळी बाहेरून खेळा गेलेला फटका आहे, अगदी स्ट्रेट जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन एकमेकांना कव्हर करता ते पाहायला मिळाले आणि बॉल फील्ड केला गेला. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचते, कारण याही चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा. सर्जा थांबलाय, थकलाय, दमलाय, परंतु आपल्या संघासाठी इथे मात्र त्याला पळावं लागेल. याही बॉलवरती बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न. निकू आहे तर कॅच 100% आहे. पुन्हा एकदा निकूने पकडले कॅच. मल्लू या डगआउटच्या दिशेने परततोय. दुसरा धक्का इथे बसतोय. धावसंख्या आहे ती 14. 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना खडपे वटा रत्नागिरी संघ. दुर्वांग इथे यशस्वी गोलंदाज ठरतोय. हवाई सफर करायची होती, परंतु निकू होता तिथे, केली नाही त्यांनी चूक. बेल जज कॅच पाहायला मिळाली मल्लू डगआउटच्या दिशेने. सौरभ नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला सर्जा. दुर्वांगचा पुढील चेंडू खेळण्यासाठी तो इथे सज्ज. कॅच आउट झालाय, त्यामुळे स्ट्रायकिंग एंडला येईल सौरभ. दुर्वांगचा पुढील चेंडू खेळण्यासाठी तो इथे तयार होईल. फील्ड मध्ये केला नाहीये कोणताही विशेष बदल. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर बॉल, त्यामुळे वाईट बॉल करार केला गेलाय. 15 अंकावरती पोहोचले धावसंख्या. हो, बॅकहँड डिलिव्हरी होती. परफेक्ट जॉग फेकण्याचा केला गेलेला प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपात 1 रन, 22च्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. डिक्लेअर आहे, डिक्लेअर क्षेत्र, त्यामुळे तिथे गेलेला तो बॉल. धावसंख्या 16. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. हाही चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय. भरकटलेली लाईन, भरकटलेली दिशा, त्यामुळे संघाची दुर्दशा करताना यावी दुर्वांग. आतापर्यंत 9 चेंडू फेकलेत ते दुर्वांग याने. त्यानंतर लो फुल टॉस, बॅटची एज. धावसंख्या ओव्हर राज, ओव्हर संपले. ओव्हर झाले. पहिले 2 वाईड, त्यानंतर 2 डबल डबल, त्यानंतर एक विकेट. पहिले 2 वाईड, पहिला डॉट, त्यानंतर 2 वाईड, त्यानंतर 2. एकूण 4 वाईड पडलेत या ओव्हरमध्ये. 4 वाईड. पहिला बॉल डॉट होता की वाईड होता? ओके. धावसंख्या 18. दोन गडी बाद 18. शेवटचा चेंडू. सर्जा स्ट्रायकिंग घेतला. हो, या स्टेट खेळलाय. फटका लाजवाब आहे, त्याही पेक्षा सरस आहे ती फिल्डिंग. सरच्या डगआउटच्या दिशेने परततोय. आणखी एक दर्जेदार कॅच पकडली गेले. कॅच ऑफ द नाईट आपण इथे म्हणू शकतो. आजच्या रजनीतली सुपर हिट कॅच सरच्या डगआउटच्या दिशेने. आणखीन एक मोहरा इथे गारच झालाय. धावसंख्या आहे ती 18. 3 गडी बाद 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दुर्वांचं हे षटक मात्र लांब लचक ठरलं, परंतु 2 विकेट त्याने जरूर प्राप्त केलेत. फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये पिंट्या.
निरंजन येतोय या क्रीडांगणावरती. निरंजन प्रभावी गोलंदाज ठरलाय. त्यामुळे निरंजनवरती इथे विश्वास दाखवला जातोय. तिसरं षटक त्याच्या हातामधून हाताळलं जाईल. समोर सौरभ आणि इथे क्लीन बोल्ड. गती कमी होती, चांगला वळण देणारा हा बॉल पाहायला मिळाला. आडव्या बॅटने करायचा होता इथे खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र इथे नाकाम ठरतोय. रिप्ले मध्ये आपण tenniscricket.in च्या माध्यमातून पाहू शकतो. निरंजनने फेकलेला हा बॉल कमी गतीचा बॉल होता. टप्पा घेतला, थोडस वळण घेतलं, ऑफ स्टिकला उद्ध्वस्त केलं आणि चौथा धक्का इथे बसला 18 या धावसंख्येवरती. फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. मुन्ना एका बाजूला पिंट्या तर दुसऱ्या बाजूला मुन्ना. नॉन स्ट्राइक एंडला पिंट्या तर स्ट्रायकिंग एंडला मुन्ना. निरंजन यशस्वी गोलंदाज ठरलाय. पहिला चेंडू कमी गतीने केला होता, परंतु चांगलं वळण देणारा बॉल होता. लेग स्टिक वरून ऑफ स्टिकला आलेला हा बॉल. होय मुन्ना कशा पद्धतीने पुढील चेंडूंचा इथे सामना करेल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. धावांसाठी ते प्रयत्न करणं आवश्यक आहे. 40+ धावसंख्या जर लगावली गेली तर एक चान्सेस फायटिंग स्कोर होऊ शकतो. तर बॅटिंग लाईनअप तगडी आहे ती वक्रतुंड बंदरोड संघाची. हो यावेळी काय घडलंय, लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल चाललेला इशारा. 1 रन. धावसंख्या 19. निरंजन विरुद्ध खेळत असताना पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न होता. पुढील चेंडू. हो यावेळी ताकदीने खेळा गेलेला फटका. डीप मिड विकेटला 1 बाउंड चेंडू फील्ड केला गेला. नॉन स्ट्राइक केला गेला. तो तत्वर घेतल्या गेल्या त्या 2 धावा. 2 धावेने मुन्नाने आपलं खातं इथे ओपन केलंय. धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. अशाच पद्धतीची फलंदाजी इथे होणं अपेक्षित आहे. धावा इथे निघणं कशाही अपेक्षित असतील. यावेळी गती कमी ठेवली आणि निकू आहे तिथे. आणखीन एक दर्जेदार कॅच पकडताना आपण निकूला पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळाला. थोडा काळ हवेमध्ये होता बॉल, शेवटपर्यंत रोखून ठेवलेली बॉलवरती नजर आणि त्यामुळे सक्सेसफुली पकडले गेलेले कॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि मुन्ना यावेळी डगआउटच्या दिशेने परततोय. वक्रतुंड बंदरोड संघाकडून फिल्डरची फिल्डिंग मात्र लाजवाब इथे आपण पाहिले. 4च्या 4 कॅचेस अतिशय अप्रतिम रित्या पकडल्या गेल्यात. आणि इथे चर्चा होईल ती निकूची. निकूने जिथे जिथे फिल्डिंग केले तिथे तिथे त्याच्या माध्यमातून कॅचेस अतिशय अप्रतिम रित्या पकडल्या गेलेत. लाजवाब फिल्डिंग पेश करतोय निकू. धावसंख्या 21. लॉस ऑफ 5 विकेट. प्रोग्रेस इन 3rd ओव्हर. प्रथम फलंदाजी करत असताना या खडपे बटार संघ. निरंजन. फलंदाज ऋषी आपल्या संघाला देईल का खुशी. ओ यावेळी फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला गेला होता, असफल ठरतोय. निरंजन प्रॉपरली गॅदर करू शकला नाही, मिसफील्ड झाली. त्यामुळे 1 रन इथे मिळाली. स्ट्रायकिंगला पिंट्या. निरंजनचा पुढचा चेंडू पिंट्यासाठी. हो आकुल टप्पा होता. लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय बॉल. वाईड +1. एकूण 2 धावा इथे मिळतील. धावा कशाही संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी यांचा इथे चाललेला प्रयत्न. कमी गतीने फेकला गेलेला बॉल. हो यावेळी कव्हर फील्ड तैनात पाहायला मिळते. 2 धावा. धावा संख्या 26. लाजवाब फलंदाजी ऋषीची. फुलटॉस चेंडू मिड विकेटला खेळ अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. याही बॉलवरती 2 धावा इथे मिळत आहेत. षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 5 गडी बाद. खडपेवटा रत्नागिरी संघ ज्या पद्धतीने सुरुवात अपेक्षित होती ती इथे मिळाली नाही, परंतु यावेळी मात्र ऋषी आणि पिंट्या एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करता इथे दिसत आहेत. खास करून ऋषी असेल एक चांगलं क्रिकेट पेश करतोय.
ताकदीने खेळत नाहीये, टाइम करून खेळण्याचा प्रयत्न करतोय दुरुशी, त्यामुळे सक्सेसफुल आतापर्यंत तो ठरलाय. यावेळी स्ट्रायकिंगला पिंट्या, शेवटचे 6 चेंडू, बॉलिंग मार्गमध्ये निकू. फेकला जाणारा पहिला बॉल. पिंट्या फील्डवरती नजर देऊन खेळण्यासाठी तो इथे सज्ज होईल. शेवटचे 6 चेंडू घेऊन निकू. हो, यावी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, मिस फील्ड, नॉन स्ट्राईक एंडला केला गेलेला थ्रो आणि इथे रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागेल ते दोषीला. स्ट्राईकला येण्याचा विचार होता, परंतु पिंट्याने मात्र इथे क्रीज सोडलं नाही. धावसंख्या 28 आघाडी बाद. अथर्व पिंट्या स्ट्रायकिंग एंडला, अथर्व नॉन स्ट्राईक एंडला. निकू लेग ब्रेक केला गेलेला हा चेंडू होता, लेफ्ट करण्याचा विचार होता. चांगलं वळण या बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल इथे पाहतोय आपण, आणि त्यानंतर मात्र इथे ऑफ स्टिकच्या बाहेर होता, खूपच क्रिच मैदानाच्या बाहेर फेकला गेला, त्यामुळे नो बॉल करार केला जातोय. 1+1 एकूण 2 धावा इथे मिळतील. जे आपण विकेट पाहिली त्या विकेटच्या बाहेर फेकला गेलेला इथे बॉल होता, त्यामुळे नो बॉल करार केला गेला. धावसंख्या 30 आणि हा चेंडू वाईड आहे. आणखीन एक एक्स्ट्रा रन. हो, या फटकाला जवाब. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, जम्प करून बॉलला फील्ड करतोय. स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. स्क्वेअर लेग एम्पायर राज तोडणकर स्वतःचा बचाव करताना पाहायला मिळाले, परंतु या चेंडूवरती महत्वपूर्ण मिळालेल्या 2 धावा. धावसंख्या 33. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. यस, यावी लॉंग ऑनच्या दिशेने मिड विकेटला चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक आहे, कव्हर फील्ड इथे तैनात पाहायला मिळाली आणि तिसऱ्या धावेचा केला गेलेला प्रयत्न आणि यशस्वीपणे मिळतात त्या 3 धावा. धावसंख्या 36. पुढील चेंडू आणि इथे रन आउट होईल. आणखीन एक विकेट गमावली जाते. 7वा धक्का इथे बसतोय कडपे वटार संघाला. शेवटचा खेळाडू वैभव, लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होते. धावसंख्या 36. 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये निको टू पिंट्या. हवेमध्ये खेळला गेलेला फटका, 1 बॉल चेंडू इथे कॅच आउट होतोय आणि ऑल आउट होतोय तो संघ. खडपे वटा रत्नागिरी. टॉस जिंकला गेला बंदर रोड संघाच्या माध्यमातून. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय आमंत्रित केले गेले ते खडपे वटार संघाला. निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना खडपे वटार संघाने धावा मात्र इथे बनवल्या. त्या 37 धावांचं लक्ष ठेवलं गेले. 37 धावांचं लक्ष किती ओव्हरमध्ये पूर्ण करेल काही ते डिपेंड केल्या जातील खडपे वटार संघाकडून या धावा. ते मात्र सेकंड इनिंग मध्ये पाहावं लागेल.
24 चेंडू आणि 37 धाबांचं लक्ष्य. स्ट्रायकिंगला निकू, नॉन स्ट्रायकिंगला निरंजन. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चला जास्त वेळ घेऊ नका, यानंतर आणखीन एक सामना आपल्याला इथे खेळवायचा आहे. कृपया सहकार्य करा. बोलूया मॅचच्या दिशेने. 24 चेंडू 37 धाबांचं लक्ष्य. सलामीची जोडी. स्ट्रायकिंगला निकू. पॉवर प्लेचं पहिलं षटक. खडपेवटार संघाकडून सर्जा. फेकला गेला पहिलाच बॉल. वाईड लाईन यॉर्क फेकण्याचा प्रयत्न होता. कट करायचा इरादा केला गेला, परंतु बाईच्या स्वरूपात एक रन इथे मिळते. निरंजन यावेळी स्ट्रायकिंग एंडला येईल. खडपेवटार संघाकडून अनुभवी असा गोलंदाज आहे सर्जा. काही काळ क्रिकेटपासून दूरवरती राहिला, परंतु पुन्हा एकदा 2026 मध्ये या टुर्नामेंटमध्ये तो कमबॅक करता इथे दिसतोय. यावेळी 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 3. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे इथे सुरू. निरंजन स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल. हो, यावी गती लाजवाब होती. वेगवान फेकला गेलेला हा बॉल होता. इथे डॉट बॉल पेश केला गेलाय सर्जा. आखूर टप्पा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. सीमारेषेच्या दरम्यान बॉल फील्ड केला जातोय. 1 बॉल चेंडू फील्ड केला गेलाय. नॉन स्ट्रायकिंगला केला गेला थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा या चेंडूवरती. धावा संख्या 6. वेगवान चेंडू होता. झेल इथे निसटलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्यामुळे 1 रन डिक्लेअर स्वरूपात इथे मिळते. धावा संख्या 7. 7 रन. पुढील चेंडू लो फुल टॉस. बॅट वरती घेतलाय. ड्राइव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने फील्ड केला जातोय बॉल. शानदार फिल्डिंग. 1 रन. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. शानदार गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये सर्जाच्या माध्यमातून. धावा संख्या फक्त आणि फक्त 8 धावा. 18 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता इथे राहते. परंतु सर्वात मोठा प्रश्न आहे खडपेवटार संघासमोर दुसरं षटक द्यायचं कुणाला. कारण मल्लूने जर हे षटक फेकलं तर तिसरं षटक द्यायचं कुणाला. सामना कोण सेट करणार यावरती इथे मात्र जरूर बातचीत होणार. हो, या कुणाच्या हातामध्ये सोपवला जातोय बॉल. यस, मल्लू बॉलिंग मार्क वर इथे सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला निकू. 29 धावांची अजूनही आहे आवश्यकता. येणारे चेंडू असतील ते 18. फील्ड वरती नजर देऊन बॉलिंग मार्क वरती पहिले षटक वैयक्तिक घेऊन दाखल झालाय तो मल्लू. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल आहे. पंच वाईड बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवतायत. 1+1 एकूण 2 धावा इथे मिळतील एक्स्ट्रा. धावा संख्या 10. मल्लूचा पुढचा चेंडू. यावेळी गती चांगली होती. टप्पा अतिशय अप्रतिम पाहायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि प्लस लेग बायच्या स्वरूपात 1 रन. याही चेंडूवरती 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचली. दर्जेदार क्रिकेट या जोडीकडून आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. फुल टॉस चेंडू होता. कोणताही हवाई सफर करता तो पाहायला नाही. सॉफ्ट हँडी खेळला गेलेला हा फटका. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल. 2 धावा. धावा संख्या 14 रन. 14.
यस, याही वेळी सॉफ्ट हँडली स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. मिड ऑनच्या दिशेने सर्जा आहे. 2 धावा. एक चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट निकू आणि निरंजन यांच्यामध्ये. अलॉंग द कार्पेट फटके इथे सिलेक्ट केले जात आहेत, परंतु त्यानंतर आडव्या बॅटने बिग हिट करण्याचा केला गेलेला प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तिथे. तद्वर सहजपणे 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. धावसंख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. आणि याही वेळी सॉफ्ट हँडचा वापर केला गेलाय. स्ट्रेट खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. सर्जा आहे. दोन धावा याही चेंडूवरती इथे मिळत आहेत. यस, याही वेळी चलाकी दाखवले, चपळता दाखवले ते निकू याने. हलक्या हाताने खेळला गेलेला फटका आणि त्यामुळे मिळालेल्या 2 धावा. धावसंख्या 22, 22 रन. सलग 5 चेंडूवरती 2-2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. आणि त्यानंतर निकूने हा फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर क्षेत्र आहे, घोषित क्षेत्र, त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. षटक क्रमांक समाप्त होते दुसरा. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करत असताना वक्रतुंड बंदरोड संघाची धावसंख्या 24. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता इथे राहते. तिसरं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवायचं याच्यासाठी चाललेली चर्चा. पेंट्या 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना निरंजन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल आकुटप्पा. डीप स्क्वेअर लेगला खेळला गेलेला फटका आहे. बॉल थांबत नाहीये, तो जातो सीमारेषेच्या पलीकडे. निरंजनच्या बॅट मधनं आलेला हा धमाका. 4 धावा, चौकार. धावसंख्या 28. पहिल्याच बॉल वरती शानदार फटका इथे पेश केला गेला. निरंजनच्या बॅट मधनं निघालेला हा चौकार आहे. पुढील चेंडू घेऊन फिंड्या. याही चेंडूवरती वार केलाय. डीप मिड विकेटला चेंडू फरार होतोय. पंचांच्या माध्यमातून येतो इशारा. वन्स अगेन ये दिल मांगे मोर. लग गया फिर एक बार 4. 4 धावा. धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावलेत. 5 धावांची ती आवश्यकता असताना आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाने बॉल फील्ड केलाय आणि यावी उडवलाय. उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय बॉल. क्षेत्ररक्षक येईल बॉल खाली, परंतु 1 बॉल चेंडू इथे फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळते. 33 या अंकावरती जाऊन पोहोचेल ती धावसंख्या. आणि त्यानंतर एक बैठी खेळला गेलेला फटका. सर्जा आहे तिथे आणि सर्जाने पकडलेला एक अप्रतिम झेल. निकू यावी माघारी परततोय. शानदार खेळला गेलेला फटका होता निकूच्या बॅट मधून, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मात्र सर्जाने केली नाही चूक. वेल जज. सीमारेषेच्या दरम्यान खेटून राहून पकडले गेलेले एक लाजवाब कॅच. एक गडी गमावलाय वक्रतुंड बंदरोड संघाने. निकू यावी डगआउटच्या दिशेने परततोय. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये सचिन. 4 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू इथे बाकी. पिंट्या ऑन दी मार्क. 7 चेंडू आणि 4 धावा. राज सुर्वे आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. सचिन यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. पिंट्या या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. 4 धावांची अजूनही आहे इथे आवश्यकता. आकुटप्पा आणि त्यानंतर खेळला गेलेला हा फटका. बॉल सीमारेषेच्या पार जातोय. षटकार पाहायला मिळतोय. षटकानिशी हा सामना इथे जिंकला गेलाय. वक्रतुंड बंदरोड संघ इथे विजय सेलिब्रेट करेल आणि प्री क्वार्टर साठी तो इथे सज्ज होईल.
यानंतर होणारा सामना प्री